तर आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सुद्धा त्यांच्याकडे जाऊया. अजित, खरं तर महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेतलेली आहे, निवेदन दिलेलं आहे. दोन्ही ठिकाणी या बैठकी पार पडलेल्या आहेत. मात्र कोणते कोणते प्रमुख मुद्दे यात आपल्याला बघायला मिळत आहेत की जे सगळ्या विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत? प्रमुख मुद्दे याच्यामध्ये प्रामुख्याने घेण्यात आले होते, म्हणजे की मतदारांची नावं जी आहेत जी वगळली जातात आणि तितक्याच संख्येने नव्यानं नवीन मतदार जे आहेत ते ते ऍड होतात. तर ह्यांना काही प्रक्रिया आहे का, किंवा ह्यांचा काही टाइम बॉन्ड आहे का, किंवा ह्यांची काही कुठे नोंदी आहे का? अचानक नावं वगळली जातात, अचानकपणे नावं समाविष्ट केली जातात. ही यंत्रणेबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह विरोधकांनी उपस्थित केला. याचबरोबरीनं विरोधक ज्या हरकती सूचना घेत आहेत, या हरकती सूचनांना काही किंमत आहे का? त्यांच्या हरकती सूचनांमध्ये जवळपास म्हणजे ज्या ज्या महानगरपालिकांमध्ये निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत, या ठिकाणी विरोधकांनी ज्या ज्या ठिकाणी हरकतीने सूचना घेतलेल्या आहेत, त्या सर्व हरकतीने सूचनांना जवळपास 99% हरकती आणि सूचनांना केराची टोपली दाखवली गेली आहे. त्यावर एकही कोणी कुठल्याही निवडणूक अधिकाऱ्याने त्यावरती त्यावरती प्रक्रिया केली नाही किंवा त्यांची सुधारणा केली नाही. म्हणजे विरोधक जे प्रश्न उपस्थित करतात किंवा ज्या सूचना देतात, हरकती घेतात, त्यांना काहीच किंमत नाही, असा देखील प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. या उपर जर लोकशाही जिवंत आहे हे दाखवायचं असेल तर निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचं कर्तव्य जे आहे ते बजावलं पाहिजे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर निवडणूक आयोगाने त्यांचं काम चोखरित्या केलं पाहिजे, असं देखील या नेत्यांमधील अनेकांनी निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी आहेत एस चोकलिंगम यांच्याशी चर्चा करताना सांगितलं. तर दुसरीकडे प्रभाग रचना हा फार महत्वाचा मुद्दा होता. प्रभाग रचनांमध्ये ज्या पद्धतीने हेरफार केले गेलेले आहेत, विशिष्ट पक्षाला जे त्यांना फॉर ठरतील, पॉझिटिव्ह ठरतील अशा पद्धतीचे प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. तर या रचना ज्या आहेत त्यावर हरकती घेतल्या, पण त्यावर कोणतीही सुनावणी झाली नाही किंवा त्याच्यावरती निकाल जो आहे तो थेट दिला गेला. यावरून स्पष्ट होतं की निवडणूक आयोग जे आहे किंवा निवडणूक अधिकारी जे आहेत ते कुठल्या तरी एका राजकीय किंवा जे सरकार आहे त्यांच्या आदेशावर चालतं का, असा प्रश्न विरोधकांमधून उपस्थित केला गेला. त्याचबरोबरीनं मुख्यत्वे की ज्या पद्धतीनं ज्यावेळेस मतदान होतं त्यावेळेस आक्षेप घेतल्यानंतर एखादी ईव्हीएम मशीन बंद पडली किंवा एखाद्या ठिकाणी व्हीव्हीपॅटचा मुद्दा आला तर त्या ठिकाणी काय तात्काळ तिथलं ती मशीन बदली करावी किंवा दुसरा काही पर्याय आहे का, यावर निर्णय घेताना बराच वेळ जातो. आणि त्या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी असं झालं होतं की जिथं ईव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या आणि 2-2, 3-3 तास त्या मतदान केंद्रावरचं मतदान बंद होतं. तर तो वेळ जो आहे तो पुढे वाढून दिला जातो, मात्र फार कमी प्रमाणात वाढून दिला जातो. पण ही मशीन बंद पडल्यानंतर तात्काळ लगेच पर्यायी मशीन त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावी. ज्या हरकती सूचना बीएलओ घेतात किंवा बीएलए घेतात त्यांच्या सूचना कुठे लेखी किंवा ऑनलाईन स्वरूपात असतात का, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावर देखील निवडणूक आयोगाने, निवडणूक अधिकाऱ्याने लक्ष द्यावं, जेणेकरून एक पारदर्शक आणि सार्वभौम आणि लोकशाहीला जिवंत ठेवणारी निवडणूक होईल. अशा पद्धतीचे विविध मुद्दे जे आहेत अमित, या बैठकीमध्ये मांडण्यात आलेले आहेत. जवळपास 40 ते 45 मिनिटं या बैठकीला झालेली आहेत. उद्धव ठाकरे यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून त्यांनी जे मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत एस चोकलिंगम यांना निवेदनाचं पत्र दिलेलं आहे. 4 ते 6 पानी हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये सर्व सविस्तर प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत की या मुद्द्यांवरती नेमकं निवडणूक आयोगाचं म्हणणं काय आहे आणि त्या सगळ्या उत्तरांना आता निवडणूक आयोग लेखी उत्तर काय देतं हे देखील पाहावं लागेल. निश्चित. अजित, खरं तर बैठक ही अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होते. मात्र यापेक्षाही आता पुढे लक्ष लागलं ते म्हणजे पत्रकार परिषदेवरती. पत्रकार परिषदेत कोणते कोणते नेते उपस्थित असतील आणि कशा पद्धतीने ही पत्रकार परिषद असेल? पत्रकार परिषद ही यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी आहे. सर्व विरोधी पक्षातील प्रमुख नेते, विशेष करून राज ठाकरे म्हणजे मवियातले सगळे नेते यांची एकत्रित अनेक वेळा पत्रकार परिषद झालेली आहे. पण पहिल्यांदाच महाविकास आघाडी सोबत राज ठाकरे हे देखील पत्रकार परिषदेला असतील आणि निवडणूक आयुक्त आणि निवडणूक मुख्य अधिकारी यांच्यासोबत काय बैठक झाली, त्यांना काय निवेदन दिलं गेलं, त्या निवेदनामध्ये काय मुद्दे होते आणि त्यावरून त्यांना काय उत्तर अपेक्षित आहे, निवडणूक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी यांच्या उत्तरानंतर
काय नेमकी भूमिका असेल, या भूमिकेवर सगळं स्पष्टता देण्याकरता किंवा पुढची भूमिका स्पष्ट करण्याकरता ही पत्रकार परिषद आहे. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षातील नेते नेमकी काय भूमिका मांडतात हे देखील पाहावं लागेल. खरंय अजित, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विरोधकांकडून वारंवार पारदर्शकता नाही, पारदर्शकता असली पाहिजे असा हा मुद्दा उपस्थित केला जातो आणि दुहेरी नोंदींबद्दल सुद्धा वारंवार विरोधकांकडून बोललं गेलेलं आहे. तर या बैठकीमध्ये यावर कशी चर्चा झाली? हाच प्रामुख्याचा मुद्दा आहे अमित, की दुबार मतदार असेल किंवा अचानकपणे वाढलेलं मतदान असेल. आपल्याला माहिती की राहुल गांधी यांनी एक मोठी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी कशा रीतीनं शेवटच्या क्षणामध्ये माहितीच्या खासदारांना, आमदारांना अचानकपणे मतदान झालं आणि तो नेमका प्रकार काय होता, किंवा अनेक ठिकाणी असे आहेत की जिथं ती व्यक्ती जिवंत नाहीये किंवा त्या व्यक्तीनं त्यांचं स्थान बदललेलं आहे, त्यांचा पत्ता बदललेला आहे. मग असं असून सुद्धा त्या व्यक्तीचं नाव त्या यादीमध्ये कसं काय, किंवा ज्या व्यक्ती मृत आहेत त्यांचं नावं कशी काय वगळण्यात आली नाही, त्यांच्या नावावर कशी मतदान झालं, या अनेक असे मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यावरती प्रामुख्यानं विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि त्यावरच मुख्य आक्षेप जो आहे तो विरोधकांचा आहे की अशी मतदार आहेत की ज्या मतदार म्हणजे ती त्यांच्याकडून परत प्रश्न विचारले जात नाही किंवा आक्षेपही घेतले जात नाही, अशा लोकांची नावं करून ती अचानकपणे वाढवली जातात आणि अचानकपणे मतदान होतं. तर यावरती निवडणूक आयोग म्हणून काही बंधनं आहेत का, काही त्यांचं नियंत्रण आहे का, किंवा तसं काही यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे का? एक प्रश्न प्रामुख्याने तिकडे उपस्थित केला गेला ते म्हणजे अशी काही डिजिटल यंत्रणा तयार करा की जेणेकरून जो मतदार आलेला आहे तो मतदार तोच आहे हे ओळखण्यापासून ते जे मतदार जिवंत नाहीत किंवा जे मतदार हयात नाहीत किंवा ज्यांनी आपला मतदारसंघ बदललेला आहे अशा लोकांची नावं तात्काळ तिथं लक्षात यावी आणि तात्काळ तिथं त्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात येईल. तर ती यंत्रणा उभी राहिल्यावरती बऱ्या प्रमाणामध्ये जे बोगस मतदान होतं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने मतदान केलं जातं ते कुठेतरी थांबेल. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला गेला. निश्चित अजित, तुम्ही सोबतच राहा. आपल्यासोबत सुमित सावंत आमचे प्रतिनिधी ते सुद्धा आहेत, त्यांच्याकडे जाऊया. सुमित, खरं तर अरविंद सावंत असतील किंवा अंबादास दानवे असतील यांची सुद्धा निवडणूक आयुक्तांसोबत बैठक पार पडली. त्या बैठकीतले कुठले प्रमुख मुद्दे, आपल्याला ठळक मुद्दे म्हणावे लागतील आणि त्यावरती निवडणूक आयुक्तांनी नेमकी काय भूमिका त्यांची मांडलेली आहे? या सगळ्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी जे निवेदन दिलंय ते निवेदन देखील आपल्या हाती आलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की निवडणूक आयोगाच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासंदर्भातलं हे निवेदन आहे. आणि याच्यामध्ये मग सगळे इतर त्यांनी मुद्दे टाकलेले आहेत. महत्वाचे त्याच्यामध्ये 2 मुद्दे त्यांनी केलेत आणि हे दोन्ही मुद्दे जो मोठमोठे आहेत, वेगवेगळ्या आहेत. 2024 मध्ये लोकसभेच्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या दोन्ही निवडणुका दरम्यान मोठ्या प्रमाणात नवीन मतदार नोंदणी झाली आणि नावं देखील वगळली गेलेली आहेत. तर त्या संदर्भात निवडणूक आयोग आता काय करणार आहे, हा पहिला प्रश्न किंवा पहिला मुद्दा आहे त्यांचा. आणि दुसऱ्यात आहे महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024ला झाल्या आणि त्या दरम्यानची मतदार यादी 2024ला प्रसिद्ध झालेली होती आणि त्यानंतर जुलै 2025च्या दरम्यान या यादीमध्ये जी नावं समाविष्ट झाली ती नवीन यादी आहे आणि ती अद्याप प्रसिद्ध का झाली नाही, हे 2 मुख्य महत्वाचे प्रश्न त्यांनी विचारले. नवीन मतदारांची नोंदणी होते आणि ती नोंदणी त्या नोंदणीमध्ये घोळ होतो किंवा काही लोकांची नावं त्यांचं इथे काही नसतं, म्हणजे बऱ्याचदा नावावर कोणतीही प्रॉपर्टी नाही आहे किंवा त्यांचं इथे काही नसताना अचानक त्यांना इथे मतदार याद्यांमध्ये स्थान कसं काय दिलं जात आहे, कारण ते दुसऱ्या राज्यामधले आहेत किंवा दुसऱ्या ठिकाणचे आहेत आणि तिथे देखील त्यांचं मतदार यादीत नाव आहे, ते तिथेही मतदान करतात आणि इथे आल्यावर इथे देखील मतदान करतात. अशी बरीचशी प्रकरणं घडलेली आहेत, समोर आलेली आहेत. मग अशा वेळेला पारदर्शकता तुम्ही कशी आणणार आहात? लोकशाही जर टिकवायची असेल, एका ठिकाणीच एखाद्याला मतदान करण्याचा अधिकार असताना असे मतदान करण्यासाठी कसे काय तुम्ही त्यांना काय सगळ्या परवानगी कशा काय मिळतात किंवा यादीमध्ये नाव कशी येतात, म्हणजे यादी पाहिली जात नाहीये का, यादीची तपासणी केली जात नाहीये का, किंवा अचानक निवडणुकीच्या वेळेला मतदानाच्या वेळेला मतदारांची यादी कशी काय वाढते? बऱ्याचदा ही नावं एकाच ठिकाणी जर मतदान केंद्रावर ते असतील तर ठीक आहे, पण वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर देखील ही नावं असतात. त्यामुळे या सगळ्यावरती तुम्ही आता काय काम करणार आहात? दुसरं म्हणजे व्हीव्हीपॅट संदर्भातला त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता. मात्र व्हीव्हीपॅट आता आणखी मशीन्स खरेदी केलेली आहेत असं त्यांना उत्तर आयुक्तांनी दिलंय. जर आम्ही बॅलेट पेपरची मागणी करतोय पण बॅलेट पेपर संदर्भात कोणतीही भूमिका स्पष्ट न करताच व्हीव्हीपॅट संदर्भातच पुढची निवडणुका सगळ्या होतील किंवा व्हीव्हीपॅट मशीन नवीन आणलेल्या आहेत हे आयुक्तांकडून सांगितलं जात असल्याचं मगाशी अरविंद सावंत म्हणाले. अंबादास दानवेंनी देखील एक प्रतिक्रिया दिलेली आहे, महत्वाची आहे. आता आपण निवेदन दिलंय
पण मागण्या आम्हाला ठाऊक आहे, मान्य किती होतील नाही होतील या सगळ्यानंतर आपण शांत राहणार नाही. गाव पातळीवर जिथे जिथे निवडणुका असतील तिथे आमचे उमेदवार जिथे उभे असतील किंवा ज्या प्रत्येक गावामध्ये आमचे शिष्टमंडळ असतील, आमचे लोक जाऊन पाहणी करतील की कुठे कोणते नावं अधिकची आलेली आहेत, कोणती बाहेरची नावं आहेत, या सगळ्याची देखील आपण पाहणी करणार आणि एक ग्राम पातळीवरती देखील आंदोलन आपण उभं करू, असं मगाशी अंबादास दानवे म्हणाले. आता इथली 45 मिनिटांचीच भेट झाली. 45 मिनिटांमध्ये त्यांनी केवळ निवेदन दिलं नाही तर आपले प्रश्न उपस्थित केले, आपलं म्हणणं त्यांनी मांडलं, आयुक्तांचं उत्तर जाणून घेतलं. आयुक्तांशी आपण सहमत नसल्याचं त्यांनी बाहेर येऊन नंतर सांगितलं. पण या सगळ्या संदर्भात चर्चा झाली साधारणतः अर्धा ते पाऊण तास आणि ही चर्चा झाल्यानंतर हे सगळे नेते आता इथून निघाले आणि ते मंत्रालयात गेलेत. मंत्रालयामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांसोबतची बैठक जी सुरू आहे, ज्याच्यामध्ये सगळे मुख्य नेते आहेत, त्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत आता ते सहभागी होणार आहेत. कारण तिथे सगळे मुख्य नेते असल्यामुळे आयुक्त अधिकाऱ्यांना काही प्रश्न देखील अधिकचे विचारले जात आहेत, अधिकची माहिती दिली जाते किंवा त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेतल्या जात आहेत आणि आपलं म्हणणं मांडलं जात आहे. ही सगळी शिष्टमंडळ जरी तिथे गेले असले, निवेदन दिलं असलं तरी मंडळी एकत्र येतील आता वाय.बी. चव्हाण सेंटरला आणि तिथे आपण नेमकं काय म्हणणं मांडलंय, आपले नेमके काय मुद्दे आहेत आणि त्यावर काय चर्चा झाली आहे, निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्याला काय उत्तर दिले, आपण समाधानी आहोत की नाही किंवा आपली पुढची भूमिका काय असेल, या सगळ्या संदर्भात हे सगळे नेते एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेतील आणि या पत्रकार परिषदेमधून अधिक माहिती सगळी दिली जाणार आहे. दुसरं म्हणजे ही विरोधकांची मोठ आता जी काही बांधली गेली आहे लोकशाही वाचवण्यासाठी असं ते म्हणतात. व्यवस्थित मतदान व्हावं, कारण आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका पारदर्शकपणे पार पडल्या जाव्यात यासाठी आपली विरोधकांची ही मोठ बांधलेली आहे. ही विरोधकांची मोठ केवळ निवेदन देण्यापुरतीच असेल की ग्राम पातळीवरती हे सगळे नेते आता किंवा ह्या सगळ्या पक्षांकडून एकत्रितरित्या येऊन निवडणूक आयोगाला अधिकचं काही म्हणजे माहिती पोहोचवायची असेल किंवा निवडणूक आयोगावरती लक्ष ठेवायचं असेल, जसं मगाशी अंबादास दानवे म्हणाले तसं एकत्रितरित्या येऊन ते हे सगळं करतील की केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल आणि इतर पक्ष वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीने करतील, हे पाहणं महत्वाचं असेल. पण निदान आता लोकशाही वाचवण्यासाठी म्हणत हे सगळे नेते एकत्रित आलेत, निवेदन देत आहेत आणि थोडा वेळ पत्रकार परिषदेमध्ये हे सगळे नेते काय बोलतात, काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असेल. निश्चित सुमित, पत्रकार परिषदेत काय होईल याकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागेल. तुम्ही सोबतच राहा. आपल्यासोबत प्रणाली कापसे सुद्धा त्यांच्याकडे जाऊया. प्रणाली, खरं तर अरविंद सावंत असतील किंवा अंबादास दानवे असतील, त्यांची निवडणूक आयुक्तांसोबतची बैठक पार पडली, त्यांनी निवेदन दिलं. सध्या जे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम त्यांच्या बैठकीचं सध्या त्या ठिकाणी काय सुरू आहे, सध्या कोणते नेते बोलताना दिसतात आणि किती वेळ साधारण ही बैठक चालू शकेल अजून? एक महत्वाचा मुद्दा जो आपण मघाशी बोललो नाहीत किंवा यांच्या बैठकीमध्ये सुद्धा निघाला नाही, तो म्हणजे व्हीव्हीपॅटचा. आता जी माहिती मिळते त्यानुसार राज ठाकरे यांनी मुद्दा उपस्थित केला आहे की व्हीव्हीपॅट हे लावणं गरजेचं आहे. प्रत्येक मतदाराला हे कळलं पाहिजे की त्यांनी केलेलं मतदान हे नेमकं कोणाला झालं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा म्हटलं की आता कारण निवडणूक आयोग यांनी यापूर्वी जाहीर केलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरलं जाणार नाही, यावर मुळात आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि व्हीव्हीपॅट हे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींनाही लावलेच गेले पाहिजे असं यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आपण बघितलं की उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आता असं म्हटलेलं आहे की मतदारांना कळत नाही की त्यांनी नेमकं कोणाला मतदान केलं. त्यामुळेच आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी संयुक्तरित्या व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा नागरिकांना त्यांनी केलेलं मतदान हे योग्य ठिकाणी जात आहे अथवा नाही हे कळण्यासाठी जी यंत्रणा आहे ती म्हणजे व्हीव्हीपॅट आहे आणि व्हीव्हीपॅट हे लावले गेले पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा. यावर दोन्ही ठाकरे बंधू आग्रही असल्याचं त्याला त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या जी चर्चा आहे त्यामधून दिसून आलेलं आहे. निश्चित महत्त्वाचे मुद्दे आपल्याला येताना दिसत आहेत. आपण बघितलं सध्या निवडणूक आयुक्तांसोबत बैठक जी होती ती पार पडलेली आणि सध्या इकडे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्यासोबत सुद्धा अजून बैठक सुरू आहे. अजून सुद्धा जे मुद्दे आहेत ते या सगळ्या नेत्यांकडून मांडले जात आहेत आणि थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार. त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या बैठकांमध्ये नेमके कोणते कोणते मुद्दे आले, त्यावरती निवडणूक आयोगाकडून काय सांगण्यात आलं, मग त्यामध्ये निवडणूक आयुक्त असतील किंवा मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम असतील यांच्याकडून नेमक्या काय या सूचनांना काय प्रतिक्रिया आल्या ते सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला कळू शकणार आहे.